आणि लेकरं ही काय करते ती? हे काय असं लोक काय करते लेकरं बी आणि मग काय 8वी 9वी शिकून काय त्याला येत शाळेत नाही का? हा शाळेत पुढं काय सांगायचं पैसा अडका परिस्थिती बेकारी. आज दिवस दुसरा मी आज त्यांना जाऊन भेटतोय जे धाराशिव बदलत नाहीयेत, धाराशिव बनवतायत. आम्ही स्टाईल बॉक्स उचलता, गिरनाईट उचलता, कडापा, सळई, सिमेंट, सोयाबीन, म्हणजे जे हमाले लागेल ते काम करतात. आपल्या इच्छा आकांक्षा सगळं सोडून ही ती लोक आहेत जी धाराशिवचं ओझं उचलतायत. ही ती लोक आहेत जी धाराशिव बनवतायत. कॉलेज सोडल्यापासून पोलीस भरती तयारी करतो तो. 40 वर्ष होऊन गेली. 40 वर्ष हमालीच. होय होय 2-3दा 1 मार्कानं 2 मार्कानं गेलेला मुंबई पोलीस वेटिंगला होतं 2 वर्ष, जॉब लागला नाही. पण आर्मी भरती गेली, मेडिकलमध्ये गेलं, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, लिंबाळकरचं अपार्टमेंट, सगळीकडे तुम्ही टाकली ती का? फरशी सळई सगळं. तलाठी गेले 5 मार्कानं. मग ते आज प्रयत्न चालू आहेत का आपल्या सरकारी जॉबचे, पण ते करत हे काम करत आहे, कारण हे काम केलं तर घर चालतं. आणि 700 हजेरीमध्ये किती उचलायचं? 35 टन. 35 टन उचलाय 700 हा, रुपये. मग आणि माझं म्हणणं आहे की ज्या कामातून आपलं घर चालतं ते काम कधी बारकी किंवा मोठं नसतं, मग ते सरकारी असो किंवा हमाले असो. एवढा त्रास सहन करून एवढं कष्ट घेऊन त्यांना काय मिळतं? दिवसाचे 700 रुपये. हे लोक ती कामं करतात जे कोणी करू शकत नाही. हे लोक धाराशिवचं ओझं उचलतायत. हे लोक धाराशिव बनवतायत. हे लोक धाराशिव बदलतायत.